नमस्कार. शासनची या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची क्षणाची मोठी बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 25,000 रुपयाची आर्थिक मदतबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चला. आजचे नवीन अपडेट सविस्तर समजून घेऊ. चला सुरू करूया. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबी संदर्भात काही नियमावली सेवा नियम 12 मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. सदर नियमानुसार कर्मचाऱ्यांना समाजामध्ये जगत असताना काही गोष्टीचा वावर घालावा लागते. त्याबाबत सविस्तर सेवा नियम 12 पुढील प्रमाणे पाहूयात. राज्य शासकीय कर्मचारी हा त्यांच्या कार्यालयीन कामकाज असणाऱ्या कोणताही कर्मचारी अथवा औद्योगिक वाणिज्य संस्था तसेच मंडळाकडून कामकाजाशी संबंधित व्यक्ती यांच्याकडून मुक्त हस्ताने केलेला पाहुणचार अथवा वारंवार करण्यात आलेला पाहुणचार स्वीकारणार नाही. तसेच सरकारी कर्मचारी अथवा त्याचे कुटुंबीय कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारणार नाही. यामध्ये राज्य कर्मचाऱ्याशी कोणताही कार्यालयीन व्यवहार न करणाऱ्या नातेवाईक, खाजगी मित्र या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने देऊ केलेली विनामूल्य वाहतूक, भोजन व्यवस्था अथवा इतर सेवा ती स्वीकारणार नाहीत अथवा कोणत्याही अन्य आर्थिक लाभ घेण्यात येणार नाही. त्याचबरोबर विवाह, अंत्यसंस्कार अशा धार्मिक समारंभाप्रसंगी शासकीय कर्मचारी त्यांच्या नातेवाईकांकडून देणग्या स्वीकारू शकतील, परंतु अशा देणग्या मूल्य मर्यादित स्वरूपात घेता येईल. यामध्ये गट अ अधिकाऱ्याला 25,000 रुपयापेक्षा अधिक, गट ब अधिकाऱ्याच्या बाबतीत 15,000 रुपयापेक्षा अधिक तसेच गट क संवर्गातील कर्मचाऱ्याच्या बाबतीत 7,500 पेक्षा अधिक देणगी असल्यास तसेच गट ड संवर्गातील कर्मचाऱ्याच्या बाबतीत देणगी ही रक्कम 1,000 पेक्षा अधिक असल्यास याबाबतची माहिती शासनास कळविणे आवश्यक आहे. इतर प्रसंगी सरकारी कामाशी संबंधित नसणाऱ्या वैयक्तिक मित्राकडून देणग्या स्वीकारू शकतील, परंतु अशा देणग्या मूल्य हे गट अ संवर्गातील अधिकाऱ्याच्या बाबतीत 1,500 पेक्षा अधिक असल्यास तर गट ड संवर्गातील कर्मचाऱ्याच्या बाबतीत 1,000 पेक्षा अधिक असल्यास तर गट ड संवर्गातील कर्मचाऱ्याच्या बाबतीत 500 रुपयापेक्षा अधिक असल्यास सध्याची माहिती शासनास कळविणे आवश्यक असते. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.